छत्रपती संभाजीनगर शहरात गुरुवारी पहाटे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। पतीपासून विभक्त राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने घरातच बाळाला जन्म दिला। ही बाब कुटुंबापासून लपवण्यासाठी त्या निर्दयी आईने बाळाची नाळ कापून अवघ्या 2 तासातच त्याला गोणीत गुंडाळले आणि रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे। या नवजात बाळावर पहाटेच्या थंडीत जीवघेणे प्रसंग ओढावले होते। रस्त्यावर टाकलेल्या गोणीला दोनदा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडण्याचा प्रयत्न केला, तर एकदा ती गोणी बस खालीही आणली। मात्र सतर्क नागरिकांनी योग्य वेळी लक्ष घालून बाळाला वाचवले। घटना पुंडलिक नगर गजानन महाराज मंदिर रस्त्यावर पहाटे 5:30 वाजता उघडकीस आली आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिला सापडली आहे। चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून नवजात बाळ सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आमच्या 112 ला कॉल आला की असं जे मल्टी पर्पज ते बँक आहे त्या डिवायडर समोर एक नवजात बालकाचं हे पिशवीमध्ये टाकलेलं मिळालं आणि ते रडत आहे बाळ असा कॉल होता। आमचे नाईट ड्यूटी आणि DO PSI कोळेकर आणि PC जाधव आणि अंमलदार आपले PC तारक हे जाऊन क्विकली रिस्पॉन्स केले। त्या बालकाला औषधोपचाराची गरज होती, त्याला त्वरित घाटी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले। त्यानंतर तेथील जे माहिती देणार होते त्यांच्या तक्रारावरून प्रशांत पुजदेकर नावाच्या तक्रारदाराच्या तक्रारावरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आमच्या विशेष पथक PSI अर्जुन राऊत आणि त्यांच्यासोबत PC संदीप हे त्वरित सदर परिसरातील तांत्रिक गोष्टींचा विश्लेषण करून आणि त्या CCTV मध्ये तांत्रिक गोष्टीतून मिळालेल्या वर्णनावरून आणि कपडे आणि ते आरोपींनी घातलेल्या चप्पलवरून त्यांचं पूर्ण त्या परिसरात 5 ते 6 तास सर्च करून त्या आरोपीला निष्पन्न करून अटक। आता बालक NICU मध्ये ॲडमिट आहे घाटी रुग्णालय येथे। डॉक्टरच्या आम्ही संपर्कात आहोत। सध्या रिकव्हर होत आहे।